नमस्कार, मी महेश जोळे. तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आपण आता भरपूर दिवसानंतर ब्लॉगची सुरुवात करत आहोत परत. आज आपण जाणार आहोत मुंबई दर्शन करायला. सगळी देवदर्शन करणार आहेत आपण. आणि आज मी पहिल्यांदा ॲक्वालाईननी जाणार आहे मुंबईच्या. तर आपला आज ॲक्वालाईननी आपण प्रवास करूया. आणि आज आपण पहिले जाणार आहेत आपण सिद्धिविनायक मंदिर दादरला. तर आपलं पहिलं स्टेशन आहे RAJVLR. त्या स्टेशनवरून आपण जाणार आहे डायरेक्ट सिद्धिविनायकला. तर चला सगळं मुंबई दर्शन करून घेऊया आपण. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत जाईन कुठे कुठे आपण चाललो आहेत ते. मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं चाललेलो. तर चला सुरू करूया ब्लॉगला. आता आपण आलेलो आहे RAJVLR मेट्रो स्टेशनला. ॲक्वालाईन आहे, हा फर्स्ट स्टॉप आहे ॲक्वालाईनचा. आता आपण इथून डायरेक्ट सिद्धिविनायकला जाणार आहोत. आता इथून एंट्री करूया आतमध्ये. तिकीट काउंटर आहे, पण मला तिकीट काढून घ्या. एंट्री मार आतमध्ये. समोर ॲक्वालाईनची मेट्रो चालू आहे, त्यावेळी एंट्री केलेली आहे. आम्ही पण आता आलेलो आहे. ट्रेन गेली होती. हे स्टेशन आहे आणि ही बघा मेट्रो ॲक्वालाईनची. मेट्रो आलेली आहे आणि मी फर्स्ट टाइम ॲक्वालाईनच्या मेट्रोमध्ये पाय ठेवलेला आहे. पूर्ण खाली आहे मेट्रो. तर चला ॲक्वालाईनचा एक्सपिरियन्स अनुभवूया आपण. तर मेट्रो निघालेली आहे जंक्शनवरून. आता पुढे जाऊन ते अंडरग्राऊंड जाईल. आता मेट्रो अंडरग्राऊंड गेलेली आहे. तर मेट्रोचा आपला प्रवास संपलेला आहे आणि आपण सिद्धिविनायक स्टेशनला उतरलेलो आहे. तर फायनली तुझा सेकंड टाइम होता ना? माझा सेकंड टाइम. तर आम्ही निघालो आहे. सिद्धिविनायकसाठी लेवल 3ला जावं लागतं, A3. तिथं आपण सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पडतो. ॲक्सिलेटर खूप मोठं आहे इकडचं. तर फायनली आता आम्ही 1-2 मिनटामध्ये सिद्धिविनायक मंदिरात पोहोचू, गणपती बाप्पांचं दर्शन करू आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला लागू. बाहेर आलेलो आहे आणि हे बघा मंदिर एकदम बाजूलाच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे सिद्धिविनायक मंदिर. म्हणजे एकदम नियर आहे. तर आपल्याला काय इथून टॅक्सी वगैरे पकडायची जरूरत नाही. तरीही आपल्याला मंदिरात दर्शन करायला येण्यासाठी खूप व्यवस्थित मेट्रो आहे ना, येऊ शकता तुम्ही लोकांवरती. आता आम्ही चेकिंग करून आतमध्ये मंदिराच्या परिसरात आलेलो आहे. संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आज इकडे. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. तर आता आपण देवासाठी घेतलेलं आहे काय ना काय. आणि आता आपण दर्शनाला जाणार आहोत आतमध्ये. तुम्ही सर्वांनी इकडून दर्शन करून घ्या गणपती बाप्पाचे. आता आम्ही एंट्रीला चाललो आता. दर्शन करून आता मंदिराच्या बाहेर आम्ही आलेलो आहे. तर आता आम्ही इकडून निघू स्वामी समर्थांच्या मठामध्ये. दादरला सेना भवनच्या बाजूला जे आहे स्वामी समर्थांचं मठ, तिकडे आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत. तर आता इकडून सिद्धिविनायक मंदिराची तिथून आता आम्ही टॅक्सी पकडू आणि डायरेक्टली स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊ. आता आम्ही सेना भवनच्या इथे उतरलेलो आहे आणि इथून 1 ते 2 मिनटं वॉकिंग स्वामींचं मठ आहे, तिकडे आम्ही जाऊ. आता कोहिनूर बिल्डिंगच्या बरोबर समोरच्या ह्या गल्लीमध्ये स्वामींचं मठ आहे, तिकडे लेफ्ट साईडला. आणि आपण पोचलेलो आहे आता की स्वामी समर्थांच्या मठामध्ये. बघा या साईडला कळस आहे. आणि इकडून अशी एंट्री आहे. तर स्वामी समर्थांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण दादरवरून डायरेक्ट जाणार आहोत महालक्ष्मीला. महालक्ष्मी देवीचं दर्शन करूया आपण आता. तर आता आम्ही इथून महालक्ष्मीला डायरेक्ट टॅक्सी करूनच जाणार आहेत. तर आता इकडून आम्ही टॅक्सी बघतो आणि डायरेक्ट महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो. तर आता आपण डायरेक्ट भेटूया महालक्ष्मीला. तर चला आता आम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहे आणि मयुरीने साडीची ओटी घेतलेली आहे.
तर आता आम्ही जाऊ पुढे दर्शनासाठी. जास्त गर्दी तर नाही आहे इकडे आज, म्हणजे बाकी काय इथे खालपर्यंत गर्दी असते, पण आज जास्त गर्दी दिसत नाही. आता आम्ही दर्शन करतो वरती, बघूया आता कॅमेरा अलाउड आहे की नाही. लक्ष्मी मातेचं दर्शन करून घ्या सर्वांनी. आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. फोटो काढू देत नाही तिकडे, हे काका ओरडतायत सर्वांना, फोटो काढू नका म्हणतात. आपण तर व्हिडिओ काढतो. हे महालक्ष्मी मंदिराच्या बॅक साईडला गणपती मंदिर आणि हनुमान मंदिर आहे. तर पूर्वी जेव्हा मी लहान होतो त्या टायमाला आम्ही यायचो दर्शनाला. तिकडे या मागे इथपर्यंत खालपर्यंत बॉर्डर आहे ना, इथपर्यंत समुद्र असायचा. आम्ही तिकडे पाण्यामध्ये जायचो, पण आता या कोस्टल रोडमुळे पूर्ण समुद्र मागे गेलेला आहे. तिकडे आपल्याला पाण्याचा आस्वाद घेता येणार नाही. तर आता आपण जाऊया खालती, गणपती बाप्पा आणि हनुमानाचं दर्शन घेऊया. हे महालक्ष्मी मंदिर आणि हा कोस्टल रोड. पहिलं इकडे समुद्र असायचा, इकडे जायला मिळायचं पाण्यामध्ये थोडंसं. आता ते नाही आहे, कोस्टल रोडमुळे भरणी घालून समुद्राला मागे घेतलेला आहे. आणि इकडे मयुरी, तिचे पाय भाजत आहेत, बट मी सॉक्स घातल्यामुळे बिनधास्त फिरू शकतो. आली का नाही पुढे? पाय वाजताय तिथे. काय वाजतंय? सॉक्स घातले. नेक्स्ट टाइम तू पण सॉक्स घालून. यानंतर ह्या साईडला गणपती मंदिर आहे आणि समोर हनुमान मंदिर आहे. तर आता आम्ही निघालेलो आहेत महालक्ष्मीचं दर्शन करून. आता आम्ही डायरेक्ट निघालेलो आहेत बाबुलनाथला. महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरून आम्ही टॅक्सी केलेली आहे आणि खूप गरमी आहे. हे बघा काम तुम्ही बघू शकता, प्रचंड गरमी आहे. आणि महालक्ष्मीने आशीर्वाद चांगला दिलेला आहे. टिक्का वगैरे व्यवस्थित लागलेला आहे, तांदूळ पण व्यवस्थित लागलेले आहेत. खूप सुंदर दर्शन. खूप दर्शन सुंदर झालं आणि जास्त लाईन सुद्धा नव्हती. एकदम मनसोक्त महालक्ष्मीचं बघता आलं. आता बाबुलनाथला जाऊया, तिकडे बघूया गर्दी आहे का. आज संडे असल्याने काय काय ठिकाणी आम्हाला बरीच गर्दी मिळाली, पण दर्शन पण एकदम व्यवस्थितपणे होत आहे. तर आता 2 मिनिटात आम्ही पोहोचू बाबुलनाथला. तर तुम्हाला तिकडचं सुद्धा दाखवतो सर्व. आणि आता आपण बाबुलनाथ मंदिरात आलेलो आहे आणि इथून मंदिर थोडं पुढे आहे. थोड्या स्टेअरकेस आपल्याला चढावे लागणार, बऱ्याच सीड्या आहेत. ते चढून आपल्याला वरती मंदिराकडे जायचं आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे सर्व. तर असा हा चेक पॉईंट आहे, इथे चेकिंग वगैरे होणार आणि मग पुढे जायचं. त्याला सुरुवात केल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि असंच पुढे आपल्याला आता चालत राहायचं आहे. असं वरच्या साईडला मंदिर आहे. इथे लिफ्ट सिस्टम आहे, पण आता तिकडे बघूया लिफ्ट चालू आहेत का. तिथे लिफ्ट सेवा चालू आहे. पर पर्सन ते चार्जेस आहेत, रिटर्न चार्जेस. आम्ही लिफ्टची सेवेचा वापर करणार आहे. आम्ही लिफ्टमधून बाहेर आलेलो आहे आणि सर्व तुम्ही बघू शकता पॅसेजमध्ये महादेवाचे सर्वकडे चित्र लावलेली आहेत. आणि आपण जर लिफ्टने जर नसतो आलो, जर चालत आलो असतो, तर आपल्याला या सर्व स्टेअर केसवरून आपल्याला असं जावं लागलं असतं. आणि या कमी नाहीत, खूप आहेत. असं फिरून 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 वरच्या साईडला तिकडे आपण आलो असतो, पण आपण लिफ्ट असल्यामुळे डायरेक्टली वरती आलेलो आहे. आणि गेल्या वेळेस लिफ्ट जेव्हा चालू नव्हती, तर त्या टायमाला आम्ही स्टेअर केसनीच आलो होतो चालत चालत. आणि हे आपण लगेच मंदिराजवळ आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हेच आहे बाबुलनाथ मंदिर. सुंदर असं नक्षीकाम आहे मंदिराचं. तर हा एंट्री पॉईंट आहे बाबुलनाथ मंदिराचा आणि इथून आतमध्ये आपल्याला दर्शन करण्यासाठी जायचं आहे, पण फोटोज अलाउड आहेत तर माहीत नाही आपल्याला. पुढे दर्शन करून घेतलेलं आहे. मंदिराच्या आतला गाभारा आहे, तुम्ही बघू शकता. बाबुलनाथजी दर्शन सर्वांनी करून घ्या. महादेवाची पिंड आहे, खूप सुंदर असा गाभारा आहे. असं मंदिरात दर्शन झाल्याच्या नंतरला अशी बरीचशी मंदिरं आहेत परिसरामध्ये. आता आपलं सर्व दर्शन करून झालेलं आहे. आता आपण इकडून निघायची तयारी करतो. बाहेर जाण्याचा मार्ग इकडून. आता परत आपण लिफ्टनेच जाणार आहोत. तर बाबुलनाथ मंदिरात आपलं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण इकडून वळूया डायरेक्ट मुंबादेवीला. आता आम्ही परत लिफ्टनेच खाली जाणार आहोत. तर मयुरी
कसं झालं दर्शन? मस्त दर्शन First class? तर आता आम्ही चाललो मुंबादेवीला. तर आता आम्ही आलेलो आहेत मुंबादेवीला. टॅक्सीमधून उतरलो आहे. आता चालत चाललो आहेत मुंबादेवीला. मंदिराजवळ पोहोचून आता तुम्हाला दाखवतो मंदिर. आपण मुंबादेवी मंदिरामध्ये आता आलेलो आहे. या साईडला एंट्री आहे आणि या साईडला एक्झिट आहे. बाजूबाजूलाच आहे दोन्ही पण. मंदिरामध्ये मला वाटतं गर्दी नाही आहे, जास्त रस दिसत नाही आहे. तर आता आपण दर्शन करून घेऊया आतमध्ये. आपण मुंबादेवी मंदिरामध्ये आलेलो आहे. मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. भाविकांची बरीच गर्दी आहे इकडे. तर हा आता मुंबादेवी मंदिराचा परिसर आहे. एवढी ओटी घेतली डन. चल मग आतमध्ये जाऊया. याच प्रकारे आमचं दर्शन करून झालेलं आहे. तर मुंबादेवीचं दर्शन देखील आपलं झालेलं आहे. आता आपण इकडून निघत आहोत. आता बघूया आपण आता इकडे कुठे जाणार आहे. तर आता आम्ही सुरती हॉटेलला आलेलो आहे आणि आम्ही मावळला आहे मसाला डोसा. तर आता आम्ही मसाला डोसाचा आस्वाद घेऊ इकडे. आणि अजून आम्ही चीज पावभाजीसुद्धा मागवलेली आहे, ती अजून आलेली नाही. तर चीज पावभाजी माझ्यासाठी, मसाला डोसा मयुरीसाठी. आता मग खाऊन आम्ही लोक इकडून परतीचा प्रवास करू. आपली चीज पावभाजी पण आता आलेली आहे. आता मसाला डोसासोबत आम्ही चीज पावभाजीचा आस्वाद घेऊ. सुरती हॉटेलमधून आता नाश्ता करून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि त्याच्यासमोरच इथे राजस्थान टी स्टॉल आहे. तिथे आम्ही लोक आता लस्सी पिणार आहेत. तर आता लस्सी पितो इकडे आम्ही लोक. कुल्हडवाली लस्सी. कुल्हड लस्सी आपली आलेली आहे. पंजाबी लस्सी आहे. 45 रुपये तिची प्राईस आहे. आता आम्ही टेस्ट करणार आहे. तर मयुरी तू टेस्ट करू शकतेस. काय टेस्ट आहे तू सांग आम्हाला. चांगली असेल तरच चांगली आहे बोल, नाही तर अच्छा नक्की ना. मी सेकंड टाइम ट्राय केली आहे. अच्छा म्हणून लग्नाच्या शॉपिंगच्या टाइमी मी म्हणून मला इकडे घेऊन आले तू. ओके ओके ग्रेट ग्रेट. तर आता ही संपवतो आम्ही. तर आता आम्ही भेल कॉर्नरला आलेलो आहे आणि आम्ही आता ओली भेल घेत आहे. ॲक्वा लाईनमध्ये खायला, मेट्रोमध्ये खाणार आहेत आम्ही. कारण का अर्धा तास तरी मला वाटतं लागतील. किती तास लागतो? अर्धा पाऊण तास जाईल ना, अर्धा तास तरी जाईल. तर आम्ही ट्रेनमध्ये टाईमपाससाठी ओली भेल घेत आहे. तर अशी आपली भेलची मेकिंग चालू आहे आणि मयूरच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. ही चटोरी जिभेसाठी आम्ही खास घेत आहे. चटोरी जीभ. अजून काय आपल्याला लागणार आहे ट्रेनमध्ये खायला, प्रवासामध्ये? पार्सल करा. पार्सल खायचे तुला, ट्रेनमध्ये खायची, ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये खायची तुला. मुंबादेवीचं दर्शन करून आपण आलेलो आहे. तर आता आपल्याला नियर बाय स्टेशन म्हणजे काळबादेवी मेट्रो स्टेशन आहे. आता आपण इथून डायरेक्ट जाणार आहोत. तिकडून आपण पहिली पकडली होती मेट्रो ट्रेन RAJVLR. तिकडे आता आपण परत जाणार आहोत. तर तिकीट काढू आणि आपण जाऊया. तरी अशी आपली ॲक्वा लाईन पूर्णपणे फॉरेनचं फील देते. आणि हे असे डोअर्स ओपन होणार. मला आपली ट्रेन आल्यावरती दाखवतो, मेट्रो आल्यावरती. ही ॲक्वा लाईन बघा RAJVLRला चालू होते. ती कप परेडपर्यंत आहे पूर्ण लाईन. बरेचसे स्टेशन आहेत मध्ये. आता आपण काळबादेवीला बसणार आहोत आणि डायरेक्ट RAJVLRला जाणार. इथं मग आपण आपली ऑटो करून घरी जाऊ. The train to RAJVLR station is going to arrive on platform number 2. मेरा देश बदल रहा है, पर आईने में तू दिख रही है. तर आपला देश बदललेला आहे. आणि आपण मेट्रोमध्ये आलेलो आहे फायनली. लाईनमध्ये बसल्याच मयुरीला भूक लागलेली आहे आणि आम्ही चटोरी जीपची चट मिटवण्यासाठी ओली भेल खाणार आहोत. तर आपण ज्या स्टेशनला सुरुवात केली होती ब्लॉगची त्या स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. RAJVLR स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. चला तर ज्या स्टेशनला आपण ब्लॉगची सुरुवात केली होती त्या स्टेशनला परत पोहोचलेलो आहेत RAJVLRला.
तर आज आपण टोटल 5 मंदिरांमध्ये दर्शन केलेलं आहे. सिद्धिविनायक मंदिर, श्री स्वामी समर्थ मठ, महालक्ष्मी मंदिर, बाबुलनाथ मंदिर आणि मुंबादेवीला. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आपण भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. असंच तुमचं प्रेम आपल्यावरती सदैव राहू देत आणि टाडा, बाय बाय, सी यू, टाडा.